राजन तुझं काय चाललंय? तू फोन का नव्हता उचलत? कधीची फोन करते मी तुला. तू कोणाशी काय बोलतेस याचं जरा भान ठेव. मी ड्राईव्ह करत होतो. आय एम सो सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ठीक आहे, समजलं मला. फोन कशासाठी केला होतास ते सांग. अरे मी त्या स्केचवाल्याकडे गेली होती. तो उरलेले पैसे मागत होता आणि जोपर्यंत आपण त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत तो स्केच देणार नाही असं म्हणतोय. म्हणून तुला इतके फोन करत होती पण तू काय उचललासच नाही. शेवटी मी घरी आले. ते पैसे ठेवलेत मी कपाटात त्याला देण्यासाठी. तुला सांगायला जरा विसरलो, सॉरी. कपाटात? अरे नाहीये तिथे. अगं कपाटाच्या त्या कप्प्यात ठेवल्यात ना, फाईलच्या इथे. सॉरी सॉरी, बघते बघते. सापडले पैसे. हे बघ, आईला सांगायला पाहिजे. आई 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 आई, लवकर ये. काय ग, काय झालं मुंडे? पुढे हाका का मारतेस? काय झालं? पैसे? काय एवढे पैसे? राजनच्या कपाटातून घेतले? आमच्या यांनीच मला घ्यायला सांगितले. कसं काय? सांगते. राजनने स्केच आर्टिस्टचे पैसे आधीच काढून ठेवले होते. पण घाई तो मला सांगायला विसरला ना. हे बघ, मुद्दा काय, आता आपल्याकडे पैसे आहेत. आपण जाऊया आणि स्केच घेऊन येऊया. वा वा. आता खरी माझी मुलगी शोभतेस तू. सांगितलेलं काम एकदम परफेक्ट केलेले. बरं, मग आता वेळ कशाला घालवायचा? जाऊया ना त्या स्केचवाल्याकडे. तुझ्याकडे फोन नंबर आहे ना? आधी फोन करून विचार त्याला. वेळ नको घालवायला. कमळीनी हा उपक्रम राबवला आणि तिचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते आपल्याला दाखवून दिलं. गरीब गरजू लोकांच्या अडीअडचणीची तिला चांगलीच जाणीव आहे. आपण त्यांना मदत करणं, तसंच इतरांना, गरजू लोकांना मदत करायला प्रेरणा देणं, अशा अभिनव कल्पना सत्यात उतरवणं ही काही सोपी गोष्ट नसते. पण ते काम तिने करून दाखवलंय आणि हेच तर लीडरचं काम असतं. आपल्या कमळीमध्ये खरंच नेतृत्व गुण आहेत. आपल्या कॉलेजला अशी सामाजिक बांधिलकी मानणारी आणि विविध उत्तम उपक्रम राबवणारी मुलगी, विद्यार्थिनी ही GS म्हणून लाभली आहे. खरंच आपलं भाग्य आहे. कमळी, तू हुशार तर आहेसच, पण त्याशिवाय इतरांनाही चांगले विचार देणं, चांगले संस्कार देणं यामध्ये तू मोलाचा वाटा उचलतेस. खरंच तुझं खूप कौतुक आहे. असंच काम करत राहा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तू कधीही चुकीचं काही करणार नाहीस. त्यामुळे यापुढे तुला कधी काहीही करायचं असेल ना, तर थेट माझ्याकडे यायचं. आपण दोघी मिळून ते काम करू. पण आजी, ऍक्टिव्हिटी सुरू करण्यापेक्षा ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त डोनेशन कोणी दिलं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना. आमच्यासारख्या लोकांमुळे तर ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल झाली. बरोबर आहे. कुठलाही उपक्रम हा सगळ्यांच्या मदतीमुळेच यशस्वी होत असतो. पण ती कल्पना सुचणं, त्याची सुरुवात करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कमळीचं जास्त कौतुक आहे. आणि आज तुम्हाला सगळ्यांना मला इथे हे सुद्धा सांगायचं आहे की कॉलेजमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला, काही अडचणी असतील तर तुम्ही थेट माझ्याकडे येऊ शकता. मॅडम, खरं तर कमळी GS झाल्यापासून तिने बऱ्याच गोष्टी सॉर्ट आउट केल्यात. आणि तसंच जर आम्हाला काही वाटलं तर आधी आम्ही तिला सांगूच. वा, काहीच हरकत नाही. मॅडम, मला जरा बोलायचं होतं. हां, बोला ऋषी सर. एक्झाम जवळ आल्यात मॅडम. असं असताना गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक विचित्र नियम सुरू केलाय की 10 वाजता लाईट्स बंद करणार. मला काही ते पटत नाही. हो, बरोबर आहे. माझ्या कानावर आलं होतं ते. मला त्याबद्दल इथे बोलायचंच होतं. दळवी सर, कुणी केलाय हा वेडपटासारखा नियम?
गॉड, हे सगळं मी अनिका आणि कामिनी आजीच्या सांगण्यावरून केलंय. त्यासाठीच मी कमळीच्या रूम मध्ये राहायला गेले हे सगळ्यांना कळणार तर नाही ना? मी नाही. मॅडम, त्या वॉर्डन मॅडमनी ह्यो नियम काढलाय. काय दळवी सर, त्या वॉर्डन मॅडमना लगेच इथे बोलवून घ्या ताबडतोब. हो मॅडम. ओ गॉड, त्या वॉर्डनला तर ग्रॅनी आजीने तसं करायला सांगितलं होतं. आता तिचं नाव नाही ना येणार पुढे, आणि ती आता कमीला त्रास द्यायला मी लावलेला. हे मॅड आजीला कळणार नाही ना? प्लीज तू प्लीज काही बोलू नको, नाही तर तुझी, माझी आणि ग्रॅनी आजीची तिघींची वाट लागेल. प्लीज. हो. हॅलो. नमस्कार, मी रागिणी महाजन बोलते. पैशाचा बंदोबस्त झालाय तर मी स्केच घ्यायला येते. ओके. एक मिनिट रागिणीजी, सो सॉरी. आज आपल्याला भेटता येणार नाही, कारण का आज 31 निमित्ताने मी बाहेर जायला निघालोय. त्यामुळे आपल्याला जर भेटायचं असेल तर ते आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि हे बघा, जेव्हा केव्हा आपल्या भेटीचं ठरेल तेव्हा असाच फोन करून येत जा. ओके, चला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ओके, बाय. हॅलो. काय ग, निघायचं? कसला उर्मट माणूस आहे हा. काय? मला स्पष्ट बोलला की मी 31च्या पार्टीसाठी बाहेर जातोय, पुढच्या वर्षी भेटूया. हो. रागिणी, हे जे स्केच आहे ना, ते आपल्या आधी जर का समजा राजनच्या हातात सापडलं ना तर काही उपयोग नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा. मॅडम, दारावर कोणीतरी बिल घेऊन आले. कसलं बिल? बिल अनिका मॅडमच्या नावाने आले. तू जा, मी आले. हो. आता या अनिकाने काय गोळ घातलाय? काय माहिती. तू पैसे दे, मी कपाटात ठेवते. शी, चल 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 चल. रोहित, कसं झालं प्रेझेंटेशन? ठीक झाला आई. ठीक झालं? रोहित, तुला माहिती आहे ना, ठीक झालं, ॲव्हरेज, मुळात मला हे शब्दच आवडत नाही. यू शुड ऑलवेज गिव्ह युअर बेस्ट. हो आई, मी माझ्या परीने बेस्ट देण्याचाच प्रयत्न केला, पण अगं. पण काय, तुला प्रेझेंटेशनसाठी वेळ कमी पडला का रिसोर्सेस? रोहित, तुला माहिती आहे, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी तुला एकट्याला हँडल करायला दिले. बिकॉज आय ट्रस्ट यू. माझा विश्वास आहे तू हे करू शकशील.